अरे इन्कलाब जिंदाबाद, इन्कलाब जिंदाबाद, इन्कलाब जिंदाबाद। जब जब मोदी डरता है पुलिस को आगे करता है, जब जब मोदी डरता है पुलिस को आगे करता है। वर्धा जिला कांग्रेस कमेटी ने नीट पेपर लीक मामले और शिक्षा व्यवस्था में कथित अनियमितताओं के विरोध में जिला कलेक्टर कार्यालय के बाहर महात्मा गांधी प्रतिमा के निकट जोरदार प्रदर्शन किया। कांग्रेस नेता और कार्यकर्ताओं ने केंद्र सरकार के खिलाफ नारेबाजी करते हुए आरोप लगाया कि शिक्षा व्यवस्था में लगातार गड़बड़ियां हो रही है। प्रदर्शन के दौरान मांग की गई कि नीट पेपर लीक प्रकरण की नैतिक जिम्मेदारी लेते हुए केंद्रीय शिक्षा मंत्री धर्मेंद्र प्रधान इस्तीफा दे। साथ ही राहुल गांधी की गिरफ्तारी के विरोध में केंद्रीय गृह मंत्री अमित शाह से भी इस्तीफे की मांग की गई। आंदोलन में बड़ी संख्या में कांग्रेस पदाधिकारी और कार्यकर्ता शामिल हुए। प्रदर्शन के बाद कांग्रेस प्रतिनिधिमंडल ने अपनी विभिन्न मांगों का ज्ञापन जिला कलेक्टर को सौंपा और शीघ्र कार्रवाई की मांग की। गेल्या 20 तारखेला या भारतातल्या तरुणांनी आपल्या न्याय मागण्यांसाठी या देशात ज्या 152 आतापर्यंत गेल्या 12 वर्षात वेगवेगळ्या परीक्षा झाल्या, त्याच्यामध्ये मोदी सरकार संपूर्णपणे अपयशी ठरून या देशातल्या युवकांचं भविष्य पूर्णपणे अंधारमय केलं। आणि अशा वेळेला युवक जेव्हा रस्त्यावर येऊन शांततापूर्ण गांधीवादी मार्गाने सरकारकडे एकच मागणी करत होते की या देशाच्या शिक्षण मंत्र्याने राजीनामा द्यावा, पण दुर्दैवाने या सरकारला चर्चेसाठी तर बोलावणं झालंच नाही। पण त्या युवकांवर त्यांच्या समर्थनात आलेल्या अशा निष्पाप अशा आमच्या महिला असो तरुण असो यांना अमानुषपणे लाठीचार्ज, अश्रुधुराचे गोळे आणि इतक्या अमानुषपणे मारहाण केली की अनेक जण रक्तबंबाळ झाले। आणि अशा याचा निषेध म्हणून आम्ही इथे जमलो आणि काल त्याचा निषेध करण्यासाठी आमचे नेते, विरोधी पक्ष नेते राहुल गांधी आणि सर्व विरोधी पक्ष नेते पंतप्रधानांकडे गेले। त्यांच्या निवासस्थानी धरणं दिलं की तुम्ही चर्चेला या आणि तुम्ही यांचा राजीनामा घ्या आणि संसदेमध्ये चर्चा करा। पण दुर्दैवाने या सरकारला चर्चा हा प्रकारच माहीत नाही आहे आणि त्यांनी या विरोधी पक्षांना अतिशय निर्दयपणे, म्हणजे जी निर्दयता त्यांनी तरुणांसोबत दाखवली त्याच्यापेक्षा जास्त निर्दयता या विरोधी पक्ष नेत्यांना अटक करताना केली। अक्षरशः ओढत विरोधी पक्ष नेत्यांना नेलं। हे अतिशय दुर्दैवी आणि लोकशाहीला लाजिरवाणं असं आहे। आणि या सगळ्याचा निषेध करण्यासाठी म्हणून वर्धा जिल्हा काँग्रेसतर्फे आम्ही भर पावसामध्ये इथे याचा निषेध करतो।